सरफरोशी की तमन्ना आज हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है। असं शहीद भगतसिंग आणि त्यांच्या क्रांतिकारक साथीदारांनी इंग्रजांना ठणकावलं होतं। विशेषतः पार्लमेंटमध्ये इंग्रजांनी कामगार संघटनांचे विरोधी कामगार संघटना नेस्तनाबूत करण्यासाठी एक काळं बिल आणलेलं होतं आणि ते बिल इंग्रजांनी मंजूर करू नये त्यासाठी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये उपस्थित राहून पार्लमेंटमध्ये आवाजी बॉम्ब टाकला आणि किती प्रखर त्या बाबीला विरोध होता हे ते लक्षात आलं आणि ते पळून न जाता त्यांनी स्वतःला अटक करून घेतली। त्यांना माहित होतं की ही अटक ही त्यांना फासावर लटकवणार आहे, परंतु त्याची अजिबात पर्वा केली नाही। म्हणजेच शहीद भगतसिंग क्रांतिकारक जे होते त्यांनी या देशातल्या 1925 सालच्या कामगार चळवळीमध्ये एक जबरदस्त हस्तक्षेप केला होता। पण आज जर आपण मागवळून बघितलं तर हा जो काळा कायदा इंग्रजांनी आणलेला होता त्याच्यापेक्षाही भयानक कायदे भारतामध्ये करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे आणि 4 लेबर कोड आणून 29 कामगार कायदे रद्द केले जात आहेत। त्यामध्ये संपाचा अधिकार हिरावून घेतला जातो आहे। कामगार संघटनांच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना अटक करण्याची सुविधा केलेली आहे। इतर आणि सर्व बाबी आहेतच। महाराष्ट्र शासनाने तर जनसुरक्षा बिल आणलेलं आहे आणि फक्त संशयावरून कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना नक्षलवादी ठरवायचं कारस्थान करून ते बिल आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याला सर्वांनी विरोध केलेला आहे। त्यामुळे हे देशामध्ये जे चालू आहे ते अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे। या बाबतीमध्ये आपण आशा गटप्रवर्तक महिलांचा जर विचार केला तर भारतामध्ये आशा गटप्रवर्तक ह्या 9 लाखापेक्षा जास्त संख्येने आहेत आणि हे जे आशांना मानधन देण्याचा जो काही त्यांचं जे धोरण आहे ते देशातल्या यापूर्वी ठरलेल्या किमान वेतन धोरणाच्या विरोधी आहे। भारत सरकारचं किमान वेतन धोरण असं आहे की जो माणूस काम करतो त्याच्या कुटुंबासाठी, संसारासाठी ज्या वस्तू लागतात, घर भाड्यासह आणि अन्नधान्यासह त्यांची भरपाई मिळणाऱ्या वेतनातून त्याची व्हायला पाहिजे, इतकं त्याचं किमान वेतन असलं पाहिजे। परंतु याच्या उलट धोरण घेऊन अत्यंत कमीत कमी पगारावर, मानधनावर आज आशा महिलांना राबवलं जात आहे, गटप्रवर्तक महिलांना राबवलं जात आहे। किमान वेतनाची संकल्पना अशी आहे, समजा जर तुम्हाला ठोक वेतन देता येत नसेल तर तुम्ही पीस रेट अशा पद्धतीनं द्या की किमान वेतनापेक्षा ते कमी असता कामा नये। म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये उदाहरणार्थ हॉस्पिटलमध्ये काम करणारे कर्मचारी आणि दवाखान्यामध्ये काम करणारे कर्मचारी यांना जे किमान वेतन आहे ते 15,000 पेक्षा जास्त आहे, 15,000च्या दरम्यान आहे। आणि या ज्या अशा महिला आहेत, गटप्रवर्तक महिला आहेत, त्यांच्या कामाचं स्वरूप हे जरी घरोघरी जनतेच्या जाऊन ते काम करत असले तर त्याची प्रक्रिया तरतूद जी आहे त्या कायद्यानुसार आहे, परंतु सरकार स्वतःचाच केलेला कायदा पाळायला तयार नाही आणि त्याला कमी पगार दिला जातो। त्याच्यापेक्षाही भयानक गोष्ट कोणती असेल तर त्यांनी अशा महिलांच्यावर कामावर आधारित कामं इतकी लादलेली आहेत, म्हणजे आज अधिकृतरित्या त्यांना शरम वाटत नाही, 79 कामं लादलेली आहेत आणि ते 79 कामे आशाने करायची, त्याच्याशिवाय मन मानेल त्या पद्धतीने अधिकारी सांगतात ती कामं त्यांना करायला लावली जातात। अधिकारी या सर्व बाबींचा गैरफायदा घेऊन अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये झाडलोट करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रातलं गवत काढणे, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये केस पेपर काढणे, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पहारेकरी म्हणून काम करणे, अशी कामं लावली जातात। खरं म्हणजे ही कामं लावणं ही त्या अधिकाऱ्यांचा गुन्हा आहे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे। अनेक अधिकाऱ्यांची याच्याबद्दलची चौकशी झाली, त्याच्याबद्दलची विचारणा झाली, पण कारवाई मात्र काही झाली नाही। तर हे जे मुख्य तत्व आहे की किमान वेतनाचं मुख्य सूत्र जे आहे ते सूत्रानुसार त्यांनी जो तक्ता केलेला असतो, PIP त्यांचं जे असते त्यामध्ये कामाची यादी असते आणि कामाच्या यादीमध्ये त्या कामाच्या यादीला वेळ किती लागणार आहे
आणि ती महिन्याभरामध्ये ती कामं कोणती होतील नाही होतील याचा कसलाही आराखडा त्यांच्या डोक्यात नाही. फक्त त्या झाडीतल्या शुक्राचारासारखं मुंबईच्या एसी कंडिशनमध्ये एअर कंडिशनमध्ये बसायचं, स्वतःला 4 लाख 5 लाख रुपये महिन्याला मानधन घ्यायचं आणि खाली ऑर्डर सोडायच्या. हे काम करा. प्रत्येक वेळेला दररोज नवीन नवीन ऑर्डर्स या फेकल्या जातात आणि त्याची पर्वा केली जात नाही की एकूण त्यांना किती काम दिलेलं आहे. त्याच्यामुळे की आज ऑनलाईन काम करण्याचा आणखीन एक मुद्दा आहे, परंतु हे जे सर्व काम लादलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि ते सगळं आशांच्यावर लादलेलं आहे, गटप्रवर्तकांच्यावर लादलेलं आहे आणि इतर कुणावरच जबाबदारी दिलेली नाही. म्हणजे तुम्ही आमचं काम मोजता, मग सगळ्यांचंच काम मोजा ना. इतर जे कर्मचारी आहेत त्यांना तुम्ही जे कामं ठरवून दिलेली आहेत ते काम झालंय का नाही बघितलं जात नाही, त्याच्यावर काही सह्या घेतल्या जात नाहीत. पण आशांच्यावर अशा पद्धतीची एक गुलामगिरी सदृश सक्ती अशी केली जात आहे की केलेलं प्रत्येक काम त्याच्यावर या अधिकाऱ्यांच्या सह्या लागतात, कर्मचाऱ्यांच्या सह्या लागतात आणि या सह्या म्हणजे पोटाला चिमटा काढून ह्या सह्यांच्या धाकामुळं वाटेल ती कामं त्यांच्याकडनं करून घेतली जातात. त्यांना किती वेळ लागतो, काय वेळ लागतो याची अजिबात पर्वा केली जात नाही, याची चर्चा करायची तयारी नाही. आम्ही अनेक वेळा संघटनांनी सांगितलेलं आहे की हे तुम्ही करायला पाहिजे, परंतु ते केलं जात नाही. तिसरं असं आहे की हे सगळं काम कशाचीही पर्वा न करता सगळं ऑनलाईन करायची दादागिरी. अगोदरच्या अधिकाऱ्यांनी कबूल केलं होते की सगळ्या आशांना आम्ही लॅपटॉप देऊ. त्यांना लाज बी वाटत नाही की ते रिचार्जसाठी फक्त 100 रुपये देतात. कुठलं मोबाईल कंपनी आहे की जी 100 रुपये महिन्याला काम करते? कमीत कमी 300-400 रुपये लागतात. तर त्याच्यामुळे की अशा पद्धतीने हे सर्व सुरू असल्यामुळे या सर्व पद्धतीचा अभ्यास झाला पाहिजे आणि त्या पद्धतीने आशांना काम ठरवून दिलं पाहिजे. आजचं जे काही आशांचं काम आहे ते लादलेलं आहे, ऑनलाईन कामं लादलेली आहेत आणि ते एकदा ठरवून घेण्याची गरज आहे, ही प्रमुख मागणी आहे. दुसरं असं आहे की असं काय समजायची गरज नाही की मागे 1-2 वर्षापासून संप केला, मागण्या केल्या आणि त्यांनी 5,000 रुपये वाढ दिली म्हणजे काय आमच्यावर तुम्ही मेहरबानी केलेली नाही. खरं म्हणजे आज महिन्याला कमीत कमी 26,000 रुपये वेतन पडलं पाहिजे. त्या वेतनामध्ये कमी पडलं तर त्याची भरपाई तुम्ही दिली पाहिजे, कारण तुमच्या अडचणीमुळे ते काम होत नाही. कारण तुमचं मोबाईल रिचार्ज दिला जात नाही, मोबाईल दिलेला नाही, रेंज मिळत नाही, काम होत नाही. त्यामुळे तुम्ही काही काटछाट न करता इतर सर्व कर्मचाऱ्यांना जो पगार देतात त्याप्रमाणे पगार दिला पाहिजे. 26,000 रुपये आशा अत्यंत महत्वाचं काम करीत आहेत. त्यांच्या ज्या सुपरवायझर्स आहेत गटप्रवर्तक महिला, त्याही महत्वाचं काम करीत आहेत. त्यांना प्रवास भत्ता वेगळा दिला पाहिजे, हे त्यांना अजिबात शरम वाटत नाही. कायम कर्मचाऱ्यांसाठी एक प्रवास भत्ता वेगळा आणि यांच्यासाठी एक प्रवास भत्ता वेगळा आणि यांच्या वेतनामध्येच तो प्रवास भत्ता समाविष्ट केलेला आहे. म्हणजे प्रवास भत्ता वेगळा देतच नाही. तर तो हा जो भाग आहे तो आपण समजावून घेऊन की याच्या विरोधी एक संघर्ष आपल्याला केला पाहिजे. या प्रमुख मागण्या आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला संघर्ष केला पाहिजे. आज संपूर्ण देशामध्ये या प्रमुख केंद्रीय कामगार संघटना आहेत, त्यांनी एकत्रित येऊन देशातल्या सर्व कामगारांना, संघटित आणि असंघटित उद्योगातील कामगारांना आवाहन केलेलं आहे की 20 मे रोजी हे जे सरकारचं धोरण आहे हे हाणून पाडण्यासाठी तुम्ही संप करा. 1 दिवसाचा संप करा आणि हे जे काय 4 लेबर कोड आणलेले ते फेकून द्या आणि ते रद्द झाले पाहिजेत, जाळून टाकले पाहिजेत, अशी कामगार संघटनांची मागणी आहे. त्यामुळे की या सर्व महत्वाच्या लढ्यामध्ये आशांनी मागे राहता कामा नये, गटप्रवर्तकांनी मागे राहता कामा नये. त्यांच्याबद्दलची निवेदनं जी आहेत ते आपल्याला थोड्या दिवसातच आपल्याकडून पाठवून देण्यात येतील. आणि आज यांच्या धोरणाचा इतका विपरीत परिणाम झालेला आहे. हे सगळं कॉर्पोरेट घराने त्यांच्या भल्याची धोरणं आखली जात आहेत आणि त्याच्यामुळे की इतकी प्रचंड विषमता, आर्थिक विषमता वाढलेली आहे की आज या भारतातल्या 5% लोकांच्याकडे या देशातली 50% मालमत्ता आहे आणि
3% लोकांच्याकडे खालच्या फक्त 50% लोकांच्याकडे फक्त 3% मालमत्ता आहे। तर इतकं प्रचंड विषमता वाढलेली आहे आणि त्याचबरोबर विषमता वाढलेली असून सुद्धा या सरकारचं धोरण असं आहे की मागील 10 वर्षामध्ये 16.5 लाख कोटी रुपये बड्या बड्या भांडवलदारांना या सरकारनं माफ करून टाकलेले आहे। त्यांची कर्ज बुडालेली त्यांनी बुडवलेली आहेत, त्याला यांनी संमती देऊन टाकलेली आहे। तर हे सर्व सुरू आहे, त्याच्या विरोधी आपण संघर्ष करायचा आहे आणि संघर्षाचा एक महत्त्वाचं पाऊल हे जे 20 तारखेची जोरदार तयारी करा, त्याची निवेदनं आपल्याला दिली जातील आणि आपली ठोस मागणी आहे की अशांना किमान 26,000 रुपये किमान वेतन मिळालं पाहिजे, गटप्रवर्तकांना 30,000 रुपये मिळालं पाहिजे आणि गटप्रवर्तकांना कायम केलं पाहिजे। सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत, अनेक आदेश आहेत, निवाडे आहेत की जे कायम कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे काम करीत आलेले आहेत, अनेक वर्षापासून काम करीत आलेले आहेत, त्यांना तुम्ही कायम केलं पाहिजे। अशांना सुद्धा शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे। आता ते 20 वर्ष जवळजवळ झाली ते काम करीत आलेले आहेत आणि इतर हक्क त्यांना मिळाले पाहिजेत, पेन्शन मिळालं पाहिजे, प्रॉव्हिडंट फंड योजना लागू झाली पाहिजे, ESI योजना लागू झाली पाहिजे। अशा पद्धतीने आपण एक देशव्यापी आवाजामध्ये आपला आवाज मिसळू। मी शंकर पुजारी, महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेचा मी अध्यक्ष आहे। तसेच हे YouTube चॅनल जे आहे ते YouTube चॅनल आपण हे कष्टकऱ्यांच्यासाठी श्रमिकांच्यासाठी चालवलं जात असल्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं आपण सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, लाईक करा आणि 20 मेचा संप यशस्वी करा, आतापासूनच तयारी करा असे आवाहन करून मी माझं भाषण पूर्ण करतोय। धन्यवाद।